शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं निर्धार शिबिर 16 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे। या शिबिराची जय्यत तयारी सुरू आहे। अंतिम टप्प्यामध्ये सर्व तयारी आलेली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत मागील 2 ते 3 दिवसापासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे आणि शिबिर यशस्वी करण्यासाठी देखील आढावा बैठकांना सुरुवात झालेली आहे। आज वातावरण निर्मिती करण्यासाठी नाशिक शहरापासून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून बाईक रॅली काढली जाणार आहे। ती शिबिराच्या स्थळापर्यंत म्हणजे आपण आता जिथे आहोत त्या ठिकाणापर्यंत येणार आहे। हा संपूर्ण परिसर भगवमय करण्यात आलेला आहे। शिवसेनेचे इथे झेंडे लावण्यात आलेले आहे, त्याचबरोबर मोठमोठे होर्डिंग देखील लावण्यात आलेले आहे। उद्या म्हणजे बुधवारी 9:30 वाजता या शिबिराला सुरुवात होईल। शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराची सुरुवात होणार आहे, तर समारोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। अनेक वक्ते यामध्ये आपला विचार मांडणार आहेत। त्यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अंबादास दानवे असे नेत्यांची फळी देखील उपस्थित राहणार आहे। अनेक चर्चासत्र देखील यामध्ये आहेत। यामध्ये आम्ही शिवसेनेसोबत का हा विषय देखील चर्चासत्रासाठी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आम्ही इथेच ह्या विषयावर देखील चर्चासत्र होणार आहे। त्यामध्ये या चर्चासत्रात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, त्याचबरोबर खासदार, पदाधिकारी असे वेगवेगळे पदाधिकारी या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत। ते आपले विचार मांडणार आहेत आणि सर्वांचं आकर्षणाचं केंद्र राहणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत जणू शिवसेना बाळासाहेब ठाकरे या शिबिरामध्ये उपस्थित आहेत, ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। अशा स्वरूपाचा एक इव्हेंट या कार्यक्रमामध्ये ठेवण्यात आलेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच जणू शिवसैनिकांशी बोलणार आहेत, अशा स्वरूपाचं हे चर्चासत्र राहणार आहे। त्यामुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू बाळासाहेब ठाकरे यांची ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असणारी उपस्थिती राहणार आहे। उद्याच्या शिबिरामध्ये कोणते कोणते व्यक्ती काय काय विचार मांडतात, राज्यभरातील शिवसैनिकांना काय दिशा देतात, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।